हॅलो, हा एक 5 मिनिटात पोहोचतो. हो निघालं, रेडीच आहे. ओके चल बाय. अगं डबा घेऊन ये, उशीर झालाय. घरी फार बोर होते. खेळायला पण कोण नाही माझ्या बरोबर. खरंच की हो, आणायला विसरू नका बरं. करा एकच आहे हो सोना आपला. हो नक्की आणतो बेटा, प्रॉमिस बेटा. बाय बेटा. आणि हो हे बघा, येताना मला सोन्याच्या बांगड्या पण आणा. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. अगं आज 2 तारीख आहे, पगार आपला 10 तारखेला होतो. मग कशा आणू मी बांगड्या? कॅरमचं ठीक आहे, 100-200 रुपयात येईल. बांगड्यांना 7-8 हजार पाहिजे. आता कसं शक्य आहे? मला ते काहीच माहित नाही. काही पण करा, मला बांगड्या पाहिजे म्हणजे पाहिजे. जो मित्र देऊ शकतो तो सुद्धा गावी गेलाय. मग कशा आणू मी बांगड्या? 7-8 दिवस थांब, पगार झाला की आणतो मी नक्की. तू नाही समजून घेणार तर कोण समजून घेईल मला? दिवसभर मनभर मरते, राम राम रामते. माझ्या वेळेस तुमच्याकडे काही नसतं. मला ते काहीच माहित नाही. मला बांगड्या पाहिजे म्हणजे पाहिजे. बघतो कुठे सोय होतीये का ती. निघतो मी, उशीर झालाय. बाय सोनू, बाय. बाय पप्पा. मम्मी, पप्पा कधी येणार? मला काय माहित, येतच असतील. ही आतमध्ये जाते. पप्पा आले तर मला सांग. हो. सोनू, ए सोनू, ये लवकर. बघ तुझ्यासाठी काय आणलंय. पप्पा, तुम्हाला माहिती का, आज टीचरांनी सर्व मुलांमध्ये मला पेन्सिल बॉक्स गिफ्ट दिला. आणि म्हणाले तू पहिली आली आहेस, तुला माझ्याकडून हा पेन्सिल बॉक्स गिफ्ट. व्हेरी गुड सोनूल्या. बघ तुझ्यासाठी काय गिफ्ट आणलंय ते. थँक्यू पप्पा, माझे चांगले पप्पा. वेलकम बेटा. डार्लिंग, चहा ठेव. फारच थकलेला आहे आज. बॉसने बऱ्याच वर्षांच्या फाईल्स काढल्या होत्या. डबा खायला सुद्धा वेळ नाही मिळाला. मस्त आलं टाकून गरमागरम चहा कर. आल्याचा गरमागरम मस्त चहा घेऊन. वेट हा, 2 मिनिटात आले. सोनू, होमवर्क झाला बेटा? हो पप्पा. कॅरम आवडला तुला? हो. होमवर्क झाल्याशिवाय खेळायचं नाही. पहिला होमवर्क, नंतर कॅरम. आणले का तुम्ही बांगड्या? कुठे आहे बॅग? त्यावर इकडे. अगं कामात वेळच नाही मिळाला आणि पैसे पण कुठे नाही मिळाले. आणतो का पगाराला? माझं मेलं नशीबच गांडू. ती शेजारची गौरी, तिचा नवरा साध्या कुठं कारकून आहे म्हणे आणि मला भिकारी समजते. तिच्या कानात, नाकात, गळ्यात दर 2 दिवसाला नवनवीन वस्तू असतात. माझं नशीबच फुटकं मेलं. असल्या बिनकामाच्या नवऱ्यासोबत लग्न केलं आणि फसले मी. आणतो म्हणलो ना, कशाला रागवतेस? आहे ना एवढी काळजी, मग उद्याच आणा. नाहीतर आयुष्यभर मी त्या वस्तूला आणि दुसऱ्या कुठल्याही वस्तूला हात लावणार नाही. असं समजेल तुम्ही बिनकामाचे आहात म्हणून. जेवायला तरी केलं का काही? मला भूक लागलीये. ही डब्यातली भाजी सुद्धा नासली. खायला बसलो तेव्हा समजलं की नासली म्हणून. स्वयंपाक करा आणि खा सुद्धा तुम्ही. मी चालले झोपायला. करा नाही तर मला तिकडे. थांब, आणतोच उद्या काही करून बांगड्या.
काय रे कुठे चाललास? अरे ऑफिसला चाललोय. नको वाटतं रे ऑफिसला जायला. का रे काय झालं? अरे ऑफिस मध्ये बॉस एक काम झालं की दुसरं काढतो. जेवू सुद्धा देत नाही. काम काम आणि वरून शिव्या पण खायच्या. घरी गेलं की बायकोच्याही शिव्या खायच्या. काय करू आणि काय नको झालंय बघ मला. का रे बहिणी घरी त्रास झाला का रे? अरे तुझ्यापासून काय लपू राहू. का रे? अरे तिला आत्ता सोन्याच्या बांगड्या हव्या. आता? हो. आणि पगार होण्यासाठी 5-6 दिवस बाकी. हो ते तर आहे. सणवारही कोण देत नाही. यार तुझ्याकडून काय मिळेल का? मी केली असते रे पण माझ्याकडेच नाहीये. पण एक आयडिया सांगतो बघ तुला. 5-6 दिवसात पगार होईलच. कंपनीची कॅश येईल तुझ्याकडे. 4-5 दिवसासाठी घे वापरून. पगार झाला की ते टाकून. कसं वाटतंय? अरे वा 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 काय आयडिया दिलीस यार. खरंच तू ग्रेट आहेस. मी रोज टेन्शन घेऊन मरतोय. हा आज तिला सोन्याच्या बांगड्या घेऊनच जातो. चल निघतो मी. बाय. हॅलो बेटा. राणी ए राणी बघ तुझ्यासाठी काय आणलंय. पप्पा काय आणलंय तुम्ही मम्मीसाठी? तुझ्यासाठी हा पेढ्यांचा बॉक्स थँक्यू. आणि मम्मीसाठी आणल्यात सोन्याच्या बांगड्या. सोनुलीचे पप्पा खरंच तुम्ही माझ्यासाठी सोन्याच्या बांगड्या आणल्या? होय. हे आता गरमागरम चहा. थांबा चहा काय तुमच्यासाठी मस्त गाजरचा हलवा करते लगेचच. तोपर्यंत तुम्ही हातपाय धुवून घ्या आणि आराम करा. जमला असाल तुमचे पाय दाबू आणि तुम्हाला जेवायला काय आवडेल आणि मला की नाही नाचशी वाटते गाणी लावून. नको करू चहा तू. नाच आपली. मला हेच पाहिजे. चहा नसला तरी चालेल. आज मुली अभ्यास कसा चाललाय? परीक्षा आली ना जवळ. अभ्यास करते ना? आशू टिफिन आण लवकर. उशीर होतोय. हॅलो. हा हो सुशील बोलतोय. मी इन्स्पेक्टर तावडे बोलतोय. आताच्या तर रावणघाट पोलीस स्टेशनला या. तुमच्यावर कंपनीची कॅश चोरीचा गुन्हा दाखल आहे. नाही साहेब मी चोरी नाही केली. 5-6 दिवस पैसे लागत होते म्हणून मी घेतले. पगार झाला की भरून टाकतो मी. ते काय ना तुमचं ते पोलीस स्टेशनला येऊन सांगा. आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला या नाही तर मला तुमच्याकडे पोलीस पाठवायला लागतील. नाही ऐका ना. नाही पोलीस नका पाठवू. येतो मी. हो मी येतो. हो काय हो काय झालं? कोणते पोलीस आणि कशाला येता म्हणे? मी पोलिसांना काय घाबरते? काय करते होते? नको बेटा तुला काही नाही करणार ते. मग कोणाला काय करते ते? ते माझे मित्र आहे. ते मला घरी नेण्यासाठी बोलवत आहे. घाबरू नको तू. तुझा खेळ. नक्की सांगा ना मला काय झालंय ते. बांगड्यांसाठी जी कॅश आणली होती ना कंपनीने चोरीचा आळ घेतला आणि माझ्यावर केस टाकली. पोलिसांनी बोलवलंय मला. निघायला हवं. कमवायची ऐपत नाही. आता जावा जेलमध्ये. तुमचं खानदानच अख्खं चोर आहे. मेलं माझ्याच नशिबी काय यावं हे खानदान. अगं त्या बांगड्या विकून पैसे भरावे लागतील. बांगड्या विकून सुद्धा पैसे येणार नाहीत. वरनं केसचा खर्च झाला. तू तरी समजून घे मला. मी नाही देणार बांगड्या. देण्यासाठी घेतल्या मी. तुमचं तुम्ही बघा. सोनूलीकडे लक्ष ठेव. निघतो मी. पगारही गेला. नोकरी गेली. केकचा खर्च आणि दंड मिळून 15,000 रुपये गेले. काय भागले कोणाच ठाऊक. जेवणाचे वांदे झाले. तो घर मालक मागच्या महिन्यातच काढणार होता. आता कुठला थांबतोय तो. पप्पा हो सुनली. मला पण मम्मी
निघ इथं. बोलू नकोस अजिबात. का ओरडताय माझ्या सोन्याला? तुमची कमवायची ऐपत नाही, तिच्यावर का सगळा राग काढते तुमचा? थांबा, मीच काढते मार्ग काय ते. माझी मैत्रीण भक्ती आहे, तिच्याकडेच ठेवते आपली पुढी, काढेल मार्ग ती काय ते. बोला देवी, आज कोणत्या महाराजांचं आगमन झालेलं आहे? अरे अंजन बालका, आज गुरुवार आहे. मग दत्त महाराजच येतील ना? दुसरं कोण येणार? बोला दत्त महाराज की जय. दत्त महाराज आपले स्वागत आहे. हे जे झाड आलेलं आहे त्याला आर्थिक प्रॉब्लेम झालेला आहे. हे आर्थिक प्रॉब्लेम सोडूनच मी आज जाणार. तरी ते म्हणतात मला, जा बेटी, तुझ्या पोरीला घराबाहेर काढ, तरच तुझी परिस्थिती सुधारेल, नाहीतर जीवनभर अशीच राहशील तू. हेच देवाची मर्जी आहे. ती मुलगी तुमच्या घरी द्वार आहे. तिला मार्गी लाव आणि कर सुखी संसार. ठीक आहे, तुमची दक्षिणा 500 रुपये. घरी जाते आणि आजच तिला मार्गी लावते. द्वाड कुठली? भक्ती म्हणते तेच खरं असणार. हेच द्वाड आहे घरच्या परिस्थितीला. ती मुलगी तुमच्या घरी द्वार आहे. तिला मार्गी लाव आणि कर सुखी संसार. तिला वाटेला लावलीच पाहिजे. सोनुली, ए सोनुली, चल लवकर दूध आण बघू. 4 वाजून गेले तरी अजून चहाचा पत्ता नाही. चल लवकर. सोनुलीचे पप्पा, सोनुलीला बघा ना काय झालंय, ती उठत नाहीये. काय रे, किती वाजले? 4 वाजून गेले तरी अजून उठत नाही. रिमोट ठेव, मी बघतो तिला. सोनू, हे सोनू, हे बेटा, एवढी चिडले का पप्पांवर? सॉरी बेटा. चल चल चल, आपल्याला फिरायला जायचंय ना. उठ लवकर. हे सोनू, सोना, हे सोनू, हे आशू, हे सोनू, हे आशू, बघ ना हिला काय झालं. का नाही उठत आपली सोनू? हे सोनू, हे उठ ना बेटा. बरं झालं ती द्वाड होती. आपल्या घरच्या परिस्थितीला तीच कारणीभूत होती. अगं डोका फिरला का तुझा? कोणी सांगितलं ती द्वाड होती? तिच्यामुळे आपली परिस्थिती बिघडली का? माझी मैत्रीण भक्ती आहे, तिच्या अंगात सगळे देव येतात. तिने मला सांगितलं. सोना, सोना, सोडून गेली का पप्पांना तू?
एवढी चिडली का सोना तू? ए सोना, सोनलीचं घर हेच ना? मी तिच्या शाळेतून आलो. हो मास्तर, सोनाली सोडून गेली हो आपल्याला. सोनली शाळेत पहिली आल्यामुळे आणि तिला आदर्श विद्यार्थी म्हणून तिची निवड झाल्याने कलेक्टर साहेबांनी त्याला 5,000 रुपयाचं बक्षीस आणि इथून पुढचं शिक्षणही तिचं मोफत करण्यास ठरवलं आहे. शाळेला तशी सूचनाही आलेली आहे. खूप चांगली होते हो सोनाली, अचानक सोडून गेले. जाऊ दे हो सोनालीचे पप्पा, आपल्या नशिबात हेच होतं. नशीब कोणी कसं बदलवू शकतं. द्या मास्तर ते पैसे, द्या इकडे. पैसे देण्याआधी मी पोलीस चौकशी करतो. एवढी कोणी मुलगी हुशार, अभ्यासातही हुशार होते. अशी आशाला काय नव्हतं, कशी मरेल ती? लालबे कुछ काला है. थांबा मास्तर, थांबा. हे सांगते खरं काय ते. माझी मैत्रीण भक्ती आहे, तिच्याकडे मी गुढी ठेवली होती. घराची आर्थिक परिस्थिती बिकट झाली, यांची नोकरी गेली. तिने मला सांगितले तुझी मुलगी लॉड आहे, तिची विल्हेवाट लाव. म्हणून मी तिला मारून टाकले. तुझी मुलगी लॉड नव्हती, तू लॉड आहेस. थांब, लॉड जेलमध्येच टाकतो. माझे बायको स्वतःच्या बाळासाठी हट्ट केला नसता, माझी सोनली तिला आणि तिच्या मैत्रिणीला दोघींना सोना उठला हे सोना, का सोडून गेली का तुम्हाला? हे सोनूने उठ ना ग. अश्विनी दुसरा चल पोलीस स्टेशनला. चल उठ, काय करतो नको करू. चल पोलीस स्टेशनला. अहो सांगा ना. मॅडम तिच्या बरोबर तिच्या मैत्रिणीला पण घेऊन जा. दोघींनी माझ्या सोनाला मारलं. आपण केलेल्या चुकांमुळे आपली आर्थिक परिस्थिती खालावली असेल तर निष्पाप लोकांना द्वाड म्हणून बळी देऊ नका. आपल्या विचारांवरचा अंधश्रद्धेचा पडदा बाजूला करा आणि आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत हे समजून घ्या.